हा डबा, खरं सांगायचं तर हा डबा कधीच रिकामा नसायचा. कारण चुलीवर मंद आचेवर भाजलेल्या मेतकुटाचा खमंग वास यातून नेहमी यायचा. आजी नेहमी म्हणायची, अगं डाळी भाजताना घाई नको, डाळी मंद आचेवर भाजायच्या म्हणजे त्याचा वास आणि चव दोन्ही वाढतं. खरं तर त्या पदार्थात ती तिची माया भरभरून कालवायची, त्यामुळे तो पदार्थ अधिक रुचकर व्हायचा. म्हणूनच आज तीच पारंपरिक वाटी, हळद हिंगाची चव, जिभेचे चोचले आणि पोटाचं औषध सगळं पुन्हा याच डब्यात भरते. आजीच्या नातवांसाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न. तर जास्त वेळ न घालवता आपण आजीची ही पारंपरिक मेतकूटची रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर इथे मी सगळ्यात अगोदर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि आता यासाठी आपल्याला लागणार आहे पाववाटी मूग डाळ. त्यानंतर पाववाटी तांदूळ घेणार आहोत. 1 चमचा इथे मी धणे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 5 ते 6 काळी मिरीसुद्धा यासाठी लागणार आहेत आणि मी इथे लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. पण तुमच्याकडे जर लाल सुक्या मिरच्या असतील ना तर त्या तुम्ही याऐवजी 2 वापरू शकता. त्यानंतर पाव चमचा हळद मी इथे घेतलेली आहे, पाव चमचा इथे आता सुंठ पावडर देखील आपल्याला लागणार आहे. तर इथे पाव चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ ते देखील काढून घेतलेलं आहे. 2 चिमूट एवढी हिंग पावडर लागणार आहे. तुमच्याकडे जर मेथीचे दाणे असतील ना तर आवर्जून वापरा, कारण ते चव तर वाढवतात पण शरीरासाठी मात्र खूप फायदेशीर असतात. तर गॅस इथे मी ऑन केलेला आहे आणि गॅसवरती आता कढई गरम करण्यासाठी ठेवते. लक्षात ठेवा, सगळे जिन्नस आपल्याला हे मंद आचेवरतीच भाजायचे आहेत. गॅसची फ्लेम आता मी मंद केलेली आहे आणि मंद आचेवर साधारण 2 मिनिटे आपल्याला हे तांदूळ भाजण्यासाठी लागणार आहेत. तांदूळ भाजले का नाही ते ओळखण्यासाठी तांदूळ छान फुललेले दिसतात, शिवाय तांदूळ पांढरे असतात आणि ते भाजल्यानंतर आणखीनच पांढरे शुभ्र होतात. तरीही देखील नाही समजलं तर तांदूळ भाजल्यानंतर 1-2 तांदूळ ते तोंडात टाकून पाहायचं. छान असे खुसखुशीत लागले की ओळखायचं तांदूळ आपले छान भाजून झालेले आहेत. 2 मिनिटानंतर तांदूळ आपले छान भाजलेले आहेत. आता तांदूळ काढण्यासाठी एका ताटामध्ये इथे मी या पद्धतीने न्यूजपेपर घालून घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी कॉटनचं कापड घातलं तरीही चालतं. यामुळे काय होतं की गरम गरम डाळ तांदूळ आपण ताटामध्ये काढले की त्याला पाणी सुटल्यासारखं होतं. तर ते टाळण्यासाठी आपण ताटामध्ये न्यूजपेपर घालून घ्यायचा आणि तांदूळ आता मी या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तांदूळ भाजून झाल्यानंतर आता सेम कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ देखील भाजून घेणार आहोत. तर डाळ भाजत असताना सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गॅसची आच ही मंदच असली पाहिजे. मंद आचेवरती आपण साधारण 1-2 मिनिटे 2 ते 3 मिनिटे ही डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे. हरभरा डाळ आणि फुटाण्याची डाळ भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. तर जसजशी डाळ ही आपली भाजत येते ना, अगदी मस्त असं संपूर्ण किचनमध्ये याचा सुवास पसरायला सुरुवात होते. त्यावरून लगेचच आपल्याला ओळखता येतं की डाळ आपली छान अशी खमंग खुसखुशीत भाजलेली आहे. आणि दुसरं डाळ भाजली की नाही ते ओळखण्यासाठी तुम्हाला मी इथे दाखवते की डाळीवरती हलकेसे डाग यायला सुरुवात होते आणि फायनली ज्या वेळेला डाळ आपली भाजून होते तेव्हा मी जवळून दाखवते की असे हलकेसे डाग आपल्या डाळीवरती दिसायला लागतात. असे डाग दिसायला लागले की लगेचच ओळखायचं की आपली डाळ छान अशी भाजून झालेली आहे. तर खमंग खुसखुशीत डाळ भाजल्यानंतर संपूर्ण किचनमध्ये मस्त असा सुवास येतोय. आणि आता ही भाजलेली डाळ आता आपण ताटामध्ये काढून घ्यायची. प्रत्येक जिन्नस हा गरम आपण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर उलटण्याने पसरवून घ्यायचा, जेणेकरून सगळे पदार्थ लवकर थंड व्हायला मदत होईल. हरभरा डाळ आणि तांदूळ भाजून झाल्यानंतर आता आपण उडीद डाळ आहे ती भाजून घेऊया. हरभरा डाळ भाजण्यासाठी मगाशी मी सांगितलं होतं की 2.5 ते 3 मिनिटे लागतात.
पण उडीद डाळ आहे ती फक्त 2 मिनिटामध्ये छान खमंग खुसखुशीत अशी भाजून होते. उडीद डाळ आणि मूग डाळ भाजण्यासाठी आपल्याला फारसा वेळ लागत नाही. तर छान असं मिक्स करून घेत उडीद डाळ देखील आपण साधारण 1-2 मिनिटे भाजून घेतलेली आहे. ही भाजून घेतलेली उडीद डाळ आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर इथे मी उडीद डाळ देखील ताटामध्ये काढून घेते आणि ही पसरवून घ्यायची म्हणजे पटकन थंड होते. आणि आता आपण मुगाची डाळ देखील भाजून घेऊया. ही डाळ आपण साधारण 2 मिनिटे भाजून झाल्यानंतर तुम्हाला दाखवीन की याला देखील हलकेसे डाग दिसायला सुरुवात होते. साधारण 2 मिनिटे झालेली आहेत आणि छान आपली अशी डाळ भाजून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता हलकेसे डाग या डाळीमध्ये दिसत आहेत. तर आता भाजलेली डाळ ताटामध्ये काढून ती पुन्हा पसरवून घ्यायची म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे लगेच थंड होते. आणि आता आपण सगळ्या डाळी भाजून झाल्यानंतर शेवटी फुटाण्याची डाळ भाजायची आहे. तुम्हाला जर पावडर मसाले भाजायचे असतील ना तर तुम्ही यापैकी कोणतीही डाळ भाजत असताना त्यामध्ये मिक्स करून भाजा, जेणेकरून ते मसाले आपण सुट्टे भाजायला गेलो तर ते करपतात. त्यामुळे या डाळींबरोबरच तुम्ही पावडर मसाले देखील भाजून घेऊ शकता. मी ते न भाजता डायरेक्ट वापरणार आहे तर ते मी भाजणार नाही. शेवटची आता फुटाण्याची डाळ भाजण्यासाठी देखील आपल्याला 2.5 ते 3 मिनिटे लागतात. मंद आचेवरती आपण छान असं हलवून घेत फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची. डाळ आपली छान अशी 2 ते 3 मिनिटानंतर भाजून झालेली आहे आणि एवढा मस्त असा सुवास सगळीकडे किचनमध्ये येतोय या डाळी भाजलेला. असं वाटते की कधी एकदाशी हा मेथकूट तयार होते आणि कधी एकदा आपण खातोय. इतका मस्त सुवास या डाळी भाजल्यानंतर येतो. सगळ्या डाळी भाजून झालेल्या आहेत आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला धने, जिरे आणि काळी मिरी आहे ती भाजून घ्यायची आहे. तर धने, जिरे आणि काळी मिरी आपल्याला जास्त भाजायचे नाहीत कारण ते लगेच करपतात. तर हलकेसे गरम झाले ना की लगेच आपण हे काढून घ्यायचं आहे. तर हलकेसे हे सगळे जिन्नस आपले गरम झालेले आहेत आणि आता हे देखील आपण ताटामध्ये काढून घेऊया. आणि साधारण एक अर्धाभर तास होईल एवढा वेळ मी हे सगळे जिन्नस थंड करून घेतलेले आहेत. खरं सांगायचं तर हे जिन्नस आपण प्रत्येक वेळेला भाजल्यानंतर उलटण्याने पसरवून घेतल्यामुळे त्याला फारसा वेळ आपल्याला लागणार नाही. बाजूला ठेवून देते आणि छान थंड झालं की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मसाले, डाळी आणि तांदूळ छान असं बारीक करून घेऊया. आणि आता मसाले आणि डाळी एकत्र करून आपण छान अशा वाटून घेऊया. अर्धा-पाऊण तास झालेले आहेत. डाळी, तांदूळ सगळं छान थंड झाले आणि हे पावडर मसाले एक एक करून आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. तर सुरुवातीला हळद घालून घेते. त्यानंतर घालणार आहोत आपण यामध्ये हिंग, सुंठ पावडर देखील मी घालून घेते. चवीपुरते मीठ घालूया आणि सगळ्यात शेवटी लाल मिरची पावडर. हे मिक्सरला वाटत असताना एक लक्षात ठेवायचं की अगदी फाईन अशी बारीक पावडर आपल्याला याची बनवायची नाही. तर हलकंसं ते दरदरीत असं असलं तर खाताना मात्र त्याची चव खूपच छान लागते. तर छान असं मी हे मिक्सरला वाटून घेतल्यानंतर आपला फायनली मेथकूट हा तयार झालेला आहे खाण्यासाठी. आणि याचा वास म्हणाल ना संपूर्ण किचनमध्ये दरवळतोय. त्यामुळे असं वाटते की कधी एकदाशी हा मेथकूट मी खाते. तर इथे एका डिशमध्ये मी भात घेतलेला आहे. भातावरती खमंग असा मेथकूट आणि वरून साजूक तुपाची धार.
यातून जर इंद्रायणी तांदळाचा भात असेल ना, मग तर एकच नंबर. खाल्ल्यानंतर तुमच्या 5 स्टार हॉटेलच्या महागातल्या डिशसुद्धा यापुढे फेल आहेत. इतका खमंग असा हा मेथकूट आजी इतका नसेल कदाचित छान झाला, पण मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे की आजी ज्या पद्धतीने बनवायची त्या पद्धतीने बनवायचा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.